प्रीमियर लीग चौकार.
मैदानामध्ये कशा प्रकारे होईल. शिरगावचा तेज तर्राट खेळाडू, अतिशय दर्जेदार ऑलराऊंडर रुपेश सोकांडे. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर, गोलंदाजी मार्कवर हिमांशू कराळेच्या हातामध्ये चेंडू, 18 धाबा. इथे टाकलेला बॉल फटका, तिथे क्षेत्ररक्षण खराब. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबात. कॅचेस विन द मॅचेस. आणि मला वाटतं आकाश कडून झेल सुटलेला आहे. आकाशसाठी खूप मोठ्या पारितोषिकाची पर्वणी, त्याच्याकडून सुटलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने स्वरूप 11 बोरगाव जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. आमच्या बरोबर राम भांडे ऍज अ ऑफिशियल स्कोरर, खूप चांगली भूमिका त्यांची राहिली. दुसऱ्या बाजूला रोनक आहेत, त्यांची कामगिरी जबरदस्त. फुलटॉस चेंडू, तिथे फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. पंचांकडे भरपूर मोठा अपील आपल्याला पाहायला मिळालं. पंचांचं इथे विकेटचं पतन. थोडासा वेळ जरूर घेतला, परंतु मयूर सरांनी आता बाद घोषित केला. फलंदाज बाद, रुपेश बॅक टू द पेव्हिलियन. आयोजक कमिटी टीम आपल्याकडे रिव्ह्यू आहे का? संपूर्ण आयोजक कमिटी टीम व्हाईट आणि बिमर साठी फक्त रिव्ह्यू असेल. व्हाईट, बिमर आणि रनआउट यासाठी रिव्ह्यू दिले जातील. आउट होत आहेत रुपेश. स्वस्तामध्ये परतन आपल्याला पाहायला मिळाले 2 या धावसंख्येवर. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर कुणाला पाठवलं जातं ते आपल्याला पाहायचं. विकी गौरव आहेत का आज? गौरव आहेत का इन ऍक्शन मध्ये? म्हणजे विरुद्ध विरुद्ध. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरेश वारगडे, मॅन फ्रॉम वेळूक. वेळूकचा खेळाडू मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावर. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघाची स्ट्रेंथ पाहिली तर गोलंदाजी फलंदाजी आज कोण कोणावर हावी ठरत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हरेश वारगडे मैदानाच्या आत. 20 धावा. पॉवर प्लेची षटकं आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. P1च्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकामध्ये मला वाटतं बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला नाहीये आणि तिथे गोलंदाज आपण पाहिलं हिमांशू, त्याने विकेट मिळवून दिली ती रुपेश. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज, द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपयाचं प्राइज. 12 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आणि एक चॅम्पियन जो मात्र आपल्याला मिळणार तिसऱ्या दिवशी. आज सुरुवात झालेली आहे या स्पर्धेला. भरपूर दिवस आतुरता होती या क्रीडा स्पर्धेची संपूर्ण टीमला आणि ती आतुरता आता कंप्लीट होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. हिमांशूच्या हातामध्ये चेंडू, समोर हरेश वारगडे. सिक्सर किंग. बिग हिट केलाय, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक मात्र चूक होत नाहीये. आकाशने पकडला, सुंदर झेल आणि संपेल हरेश वारगडेचा खेळ.
हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी ते तयार आहेत. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा. स्वरूप 11 बोरगाव. पहिल्या षटकामध्ये दबदबा निर्माण केला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. 6 षटकांची लढत. हिमांशूचा हा चेंडू वेगाने टाकलाय. इष्टरक्षण चांगलं राहिलंय. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॉलिंग, सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत आपण विश्लेषण केलं हिमांशूचं. पहिला चेंडू 2 धावा, तदनंतर विकेट आली, तदनंतर विकेट, पुन्हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 बाद 20 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 बनवल्यात. नॉन स्ट्रायकर इनवर उभे आहेत डॉक्टर विवेक कराळे. चार कॅमेऱ्यांच्या साह्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून चारही ऑफिशियल कॅमेरामनचं मनापासून आभार. भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी राहिली हिमांशूची. आणि या चारही कॅमेरामनना एकत्र आणण्यामध्ये रॉय यांची भूमिका भरपूर चांगली राहिली आहे. त्यांचंही विशेष आपण कौतुक करू. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू टाकले, धावा खर्च केल्यात फक्त. 2 विकेट मिळवल्यात. 2 हिमांशू कराळे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता या खेळाडूला प्रभावित करतो या पहिल्याच मॅच मध्ये आणि त्याच्या पहिल्याच षटकामध्ये फक्त 2 धावा. 6 षटकांच्या लढतीमध्ये पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळणं गरजेचं आहे. डॉक्टर विवेक कराळे चांगल्या टच मध्ये, त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू. 2 धावा आणि 2 विकेटचं हे षटक कंप्लीट झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 20, 10 ची सरासरी. स्वरूप 11 बोरगाव, संधी टी.जे. नीलू. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. 14 मिनिटं घेतलेले 2 षटकांसाठी. 14 मिनिटं घेतलेले 2 षटकांसाठी आणि अजून 4 षटकं बाकी आहेत. तुमच्याकडे वेळ आहे 21 मिनिटाचा. ही महत्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीनं. 6 षटकं झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. ताज 11 अंबेले आणि त्यांच्या विपक्ष सिद्धिविनायक मुरबाड. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपण रिपोर्टिंग करणं 4 षटकानंतर बंधनकारक राहील. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट देणं गरजेचं राहील. आणि 6 षटकं झाल्यानंतर आपण करणार आहोत टॉस. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. ओमचा बॉल आडव्या बॅटनं सुंदर फटका. डॉक्टर विवेक कराळे यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. कॉलिंग चुकीची आणि आता इथे विकेट. फलंदाज बाद. अजून एक धक्का. एकविसाव्या धावफलकावर 3 फलंदाज बाद आहेत. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करून दिला तर मैदानाच्या आतमध्ये
बोरगाव गावचा सुपरस्टार ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये या टीम मध्ये खेळतोय तो कैलास बाबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. बाबा त्याची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल शॉट आर्म पुल पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कैलास बाबरे स्ट्रेट मार्क स्ट्रोक सिक्सर. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. नीलू वाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 3/28. स्वरूप 11 बोरगाव हा संघ पाहायला मिळतोय. संदीप किरण 11 डेनोलीच्या विरोधामध्ये खेळत असताना कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. 6 षटकांच्या लढतीमध्ये ओम गोलंदाजी मार्कवर. ओमचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा कट होताना पाहायला मिळाला. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला लेग बायचा. लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 3/29. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं तिसरं. 6 षटकांच्या लढतीमध्ये कितपत धावसंख्या बनवली जाईल ते आपल्याला पाहायचं. या मैदानाचा विचार केला आउटफील्ड अतिशय तेज आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा या मैदानावर बनताना नेहमीच पाहिल्यात. 6 षटकांमध्ये 80-90 धावा चेस होताना मैदानावर आपण पाहिलेला. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न डॉक्टर विवेक कराळे यांचा राहिला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. हरितचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. एक धावी एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3. 3 विकेट 30 धावा. ही भागीदारी अतिशय महत्वाची आहे कारण दोन्ही खेळाडू अतिशय जबरदस्त आहेत. फुलटॉस बॉल ओमचा पनिश केलाय. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. पंचांचा इशारा षटकार. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि या बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला कैलास बाबरे यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. डॉक्टर विवेक कराळे यांच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. 8 बॉलमध्ये 20 बनवल्यात डॉक्टर विवेक कराळेने तर 4 बॉलमध्ये 12 बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कैलास बाबरे या खेळाडूच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. हिमांशूच्या हातामध्ये बॉल आहे. पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं आपल्याला. बॅटिंग पॉवर प्ले 2 षटक आहेत पॉवर प्लेची. 1 षटक अनिवार्य आणि दुसरं बॅटिंग पॉवर प्लेचं 2 ते 5 या षटकांमध्ये ते घ्यावं लागेल. 4थ्या षटकामध्ये घेतला बॅटिंग पॉवर प्ले. त्याचा फायदा होईल का ते पाहायचं. P1च्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली डॉक्टर विवेक कराळेची. इथे टाकलेला बॉल वेगाने हाताळला. चांगला चेंडू हिमांशू कराळे या गोलंदाजाची गोलंदाजी आपल्यातून होते. 7 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. धावा खर्च केल्यात फक्त 2 विकेट मिळवल्यात. इम्पॉर्टंट 2. चांगली गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला कैलास बाबरे उभा. हे षटक अतिशय महत्वाचं राहील. या षटकामध्ये किती धावा येतात ते आपल्याला पाहायचं. 6 षटकांमध्ये मॅक्झिमम 65-70 तुम्हाला बनवाव्याच लागतील या मैदानावर. इथे टाकलेला बॉल अजून एक डॉट बॉल आला. व्हेरी गुड बॉलिंग हिमांशू या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते.
धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या 36, 36 धावा आहेत. हिमांशु कराळे काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. एका बाजूला धावा येत आहेत परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देतो तो हिमांशु. हिमांशूचा हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. बाईकच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. आमचे समालोचक मित्र या विभागातील एक बुलंद आवाज आणि सातत्यानं आपल्या आवाजानं प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये भुरळ ज्याने निर्माण केले असे दर्शन निश्चित सर उपस्थित होतात. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. बिग हिट केलाय तिथे क्षेत्ररक्षक, एक टप्पाकात खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पर, धावा 4. अतिशय सुंदर झालं परंतु धावा इथे आपल्याला पाहिजेत. मिळतील त्या 2. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आल्या या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजूनही शिल्लक. 44 धावा आहेत. 3 धावा घेण्याचा प्रयत्न होता डॉक्टर विवेक कराळे यांचा आणि कैलास बाबरेचा, परंतु नकार दिला. डॉक्टर विवेक कराळे यांनी थोडीशी पडझड पाहायला मिळाली, परंतु आपल्या संघासाठी लढायचा. संघाचे स्वतः संघ मालक ओपनिंग साठी गेलेत. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांची राहिली. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा, 3 बाद. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला बॉल तिथे एष्टी रक्षण खराब राहिलंय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आणि इथे डॉक्टर विवेक कराळे बॅक टू द पेव्हिलियन. बॉल सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्टीरक्षण खराब राहिले किरण कडून. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त.
4 बाद 47 टीम स्वरूप 11. आणि कैलासच्या बाडमधून चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक मॅचची गोल्डन विकेट संकुल मेंगाळ प्राप्त करतोय. कैलास बाबरे बॅक टू द पॅव्हिलियन विकेट. टीम आहे कमलाकर भोईर, अशोक बांगर, मनोज पथारे कर्णधार, जयेश देसले, दर्शन माळी, गौरव पवार, नंदू पवार, सचिन पवार, किरण दळवी, सुमित बोष्टे, हिरामन गडगे आणि 12 खेळाडू आहे आतिश मोहपे. ताज 11 आंबेळे. ताज 11 आंबेळे आपली प्लेइंग 11 ची लिस्ट ताबडतोब जमा करणं गरजेचं राहील. नाही इथपर्यंत पोहोचलेले नाही अजून. 4 षटकांमध्ये आपण धावा पाहिलेल्या आहेत त्या 47 आणि बाळकृष्ण चिंदू आलम यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. 30 मिनिटं घेतलेत प्रवीण सर 4 षटकांसाठी. संकुलचा हा चेंडू फटका तिथे फसलाय. क्षेत्ररक्षकाकडून झेल देखील सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मला वाटतं तिथे आहे तो आकाश. आकाशने एक कॅच पकडलेला आहे, 2 सोडलेले आहेत आणि ज्यावेळेस आकाश बॅटिंग साठी येईल त्यावेळेस त्याच्या मित्र परिवाराकडून खूप मोठी पर्वणी त्याचा आपण नामोल्लेख करू. संघाची धावसंख्या धावफलकावर 47. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावर. चेंडू डॉट. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल गणेशच्या बाड मधून सुंदर फटका डाऊन दी बॉल. संदीप झेल झाला. फलंदाज गणेश बाद.
आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 49 या धावसंख्येवर 6 फलंदाज बाद. आकाश माडसेचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळतं. लगेचच त्याच्या मित्रांकडून पर्वणी आली. जर आकाश बॅटिंगसाठी आला त्याच्या प्रत्येक षटकारासाठी अतुल स्पष्ट अर्थात पाखरू 2222, स्वप्नील पडवळ 2222, स्वप्नील पोटे 2222, डॉक्टर विक्रम राठोड 2222, सूरज कापडी 2222 आणि बबलू सुरोशी यांच्याकडून जर षटकार मारला तर स्टंपेड हे सर्वात महत्वाचं. लगातार 3 षटकार सचिन सर खेळत असेल तर कमलाकर भोईर अर्थात अण्णा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सचिन सरांसाठी. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर संकुल मेंगाळ ज्याची गोलंदाजी जबरदस्त बिगिट करण्याचा प्रयत्न सचिन वाकचौडे सर यांचा राहिला आणि याच बरोबर टीम स्वरूप 11 बोरगावचा अर्धशतक कंप्लीट आहे. 50 अप 50 धावा. अप 50 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त क्रिकेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी जबरदस्त राहिली संकुल मेंगाळची. 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 50 धावा. 10ची सरासरी. संधी देऊया डीजे श्रावणीला. रक्षक 38 सर्कलच्या आत. 35 मिनिटं झालेले आहेत 5 षटकांसाठी. सांगितलेलं आहे 6वं षटक आणि त्या 6व्या षटकाची जिम्मेदारी आपण पाहूया कुणाच्या खांद्यावर दिली जाईल ते आपल्याला पाहायचं. त्यानंतर प्लेइंग 11 आपण पाहणार आहोत ताज 11 आंबेळेची. त्यामध्ये खेळाडू आहे कॅप्टन मालक संघ मालक तानाजी गडगे, श्रीकांत पवार टोकावडे, विकी पवार शिवळे, हितेश डोंगरे आंबेळे, पद्माकर कराळे आंबेळे, सागर बांगर टोकावडे, आकाश बोचरे खेड, दुर्गेश गडगे आंबेळे, रमेश गीते आंबेळे आणि शकील शेख वनोटे ही टीम आहे. संजय घरत आणि गणेश माळी. संजय घरत टोकावडे, गणेश माळी आंबेळे ही टीम आहे. जाव्या मैदानाच्या इथे टाकलेला चेंडू पाकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न सचिन वाकचौडे सरांचा राहिला. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. काय सर रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने. ओके रिव्ह्यू घेतलेला आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेलं नाहीये. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि तिथे तिसरे पंच आता पडताळणी करतील. हा चेंडू चांगला आहे की खराब आहे, वाईट आहे की वाईट नाही, त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय पंचांचा. गोलंदाज सय्यारत. सचिन साठी हा चेंडू अजून एक सुंदर गोलंदाजी. कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतात, परंतु त्या खेळाडूचं दुर्भाग्य एवढंच आहे की त्याचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाही. आणि विनायक आहेत गोलंदाजी मार्कवर. त्याची गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. समोर सचिन. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू हवेत डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद.
परतत असताना 4 चेंडू फेस केले, 1 धाव त्यांनी बनवलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण दाखल आहेत. 7 बाद 50 धावा. कशा प्रकारे कामगिरी होईल ते पाहायचं. धावफलक ज्यावेळेस सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, असं वाटत होतं कुठेतरी 80-85 होतील, परंतु काय गोलंदाजी केली हिमांशु कराळेने, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती विनायकची, ज्याने चेंडू हाताळले. 4 धावा खर्च केल्या, अद्यापही केलेले नाही, विकेट 1 मिळवली. जबरदस्त गोलंदाजी. पहिलं निर्धाव षटक येईल का या स्पर्धेमधलं ते पाहिजे आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे विकेट आली, परंतु ती रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेल्या. अजून एक धक्का, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 50 धावा धावफलकावर, 51 धावांचं टार्गेट आहे. चला टॉस साठी ताज 11 आंबेळे आणि सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब मुरबाड दोन्ही टीम आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे. आपले कॅप्टन पाठवणं गरजेचं राहील. आता कर्णधार तानाजी गडगे आणि कर्णधार मनोज पथारे. संपर्क साधा टॉस साठी. दिगंबर चौधरी साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचं. 51 धावांचं लक्ष आहे. त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. टोकावडे गावचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र दर्शन निचिते सर यांच्याकडे. दर्शन सर या आपलं सहर्ष स्वागत आहे माळशेज प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेत. टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार. चला मनोज पतारे सर टॉस साठी आणि दुसऱ्या बाजूला तानाजी गडगे कॅप्टन. तानाजी गडगे कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. टॉस दोन्ही टीमचे कर्णधार. चला 6 षटकांची लढत आहे आणि टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला कॅप्टन आहेत तानाजी गडगे, ओनर देखील आहेत आणि त्यांची प्लेइंग 11 ची लिस्ट तानाजी गडगे, श्रीकांत पवार, विकी पवार, हितेश डोंगरे, पद्माकर कराळे, सागर बांगर, आकाश बोचरे, दुर्गेश गडगे, रमेश गीते आणि शकील शेख, संजय घरत, गणेश माळी. बरोबर आहे ना लिस्ट? ओके. तदनंतर सिद्धिविनायक, कमलाकर भोईर, अशोक बांगर, मनोज पथारे, जयेश देसले, दर्शन माळी, गौरव पवार, नंदू पवार, सचिन पवार, किरण दळवी, सुमित बोष्टे, हिरामन गडगे आणि आतिश मोपे. ओके. टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. कोण कॉल करतोय? ओके तानाजी गडगे कॉल करतील. छापाचा कॉल आणि
टॉस इथे जिंकलेला आहे तो सिद्धिविनायक स्पोर्ट क्लबने टॉस जिंकलाय. समोर ताज 11 संघ आहे. 6 षटकांची लढत आहे. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट आणि पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओर टू कॉमेंट्री बॉक्स इथे जॉईन आहेत. दर्शन निश्चित आहे. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू निखिल सर. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संकुल आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही संघाचे 12वे. संघ मालक दीपक दादा गोरड लवकरात लवकर खेळाडू कक्षाशी संपर्क साधायचा. हरेश आणि संकुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. 36 बॉल 51 बनवायचं. नक्कीच यापुढचे मॅच देखील एक हाय व्होल्टेज होणारा. एका बाजूला श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला ताजी लबाना. छत्तीस बॉल मध्ये 51 बनवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पहिल्याच परवा भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतो. स्पेशली स्वप्नील पोटे सरांची खूप मेहनत आहे स्पर्धेसाठी देखील. पहिलाच बॉल जो मात्र भरदा वेगाने पाहायला मिळतो. डॉट बॉल आलेला. गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेशा. 35 बॉल 51 बनवायचं. कीच लक्ष मापक आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ कशा प्रकारे होतो हे सगळ्यात महत्वाचा. इथे फटका दमदार, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतो सीमा रेषेचा सफर. सिक्सर. शफल झाले. फुल टॉस बॉल चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. संकुल बंगालच्या बॅटमधून षटकार. इथे कीज हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. तिथे बबलू शिरोशा. क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय हरेश गोरड. त्याची मैदानाच्या आतमध्ये कामगिरी कशा प्रकारे होती. गोलंदाज तयार रुपेश. रुपेशचा हा बॉल इथे आडव्या बॅटने खेळायचा. बॅटम बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडू आलेला. डॉट बॉल. कीच पहिला बॉल डॉट बॉल आलेला आहे. त्यानंतर षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव आणि चौथा बॉल देखील डॉट आलेला आहे. कमबॅक दिसतोय मैदानाच्या आतमध्ये रुपेश. गोलंदाज तयार. इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा का चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार. ठोकला 4 चौकार. षटका आणि धावसंख्या धावफटकावरती 11 धावा आहेत. 51चा पाठलाग करायचा. अजूनही 40 बनवायचे आहेत. कामगिरी कशा प्रकारे राहते. इथे पंचांचा इशारा लेगस्टिकच्या बाहेर आणि पंचांचा अवंतरचा इशारा. वाईड बॉल आहे. धावसंख्या धावफटकावरती 12. 12 नामद बोर्ड. शेवटचा बॉल मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो.
12 धावा फटकावरती 39 अजूनही बनवायचं. इथे शपथ झाले. फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक टप्पा का चेंडू सीमा रेषेच्या पार. 4. फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा ज्या मात्र फटकावरती आहेत. अजून देखील 35 बनवायचं. 30 बॉल मध्ये 35 बनवायचं. लक्ष मापक आहे. मात्र कामगिरी कशा प्रकारे राहतीय. गुणदाची ट्रॅक वरती सचिन आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज. स्ट्रायकर एंड वरती संकुला. त्याचा बॅटमधून एक मोठा फटका नक्कीच झाला. दुसऱ्या बाजूला हरीश गोरड आहेत. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन आहे. सचिनची कामगिरी कशा प्रकारे राहते नक्कीच मॅच मध्ये आपण पाहू शकता. टोकावडे संघाचा पॉवर हिटर श्रीकांत पवार त्याची कामगिरी आज कशा प्रकारे राहते त्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. इथे स्विच हिट करायचा प्रयत्न मात्र बॅटम बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलेला. पहिलाच बॉल सचिन निर्धाव आलेला. अजून देखील 35 बनवायचे. धावसंख्येच्या फटकावरती 16 आहे. 35 बनवायचं. इथं बॅटची एज. इथे डायरेक्ट हिट अटेम्प्ट मात्र चुकीचा अनुमान लागलाय आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. फेकी सातत्याने खराब मिळते. जिथे एकही मिळाली नसती विकेट आली असती त्या चेंडूवरती मात्र 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. या छोट्या छोट्या चुका खूप महागात पडतील. आधीच टार्गेट कमी आहे. लक्ष कमी आहे. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उष्ण शेजारी. या छोट्या छोट्या चुका आहेत त्या टाळाव्या लागतील. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती संकुल मेंगाळ. ते पुन्हा एकदा बॅटची एज. तिथे क्षेत्ररक्षक सुंदर राहिलाय. फेकी देखील जबरदस्त राहिले आणि एक धाव जी मात्र धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. आतापर्यंत जर विचार केला तर सचिनची गोलंदाजी सुंदर राहिली आहे. गोलंदाज तयार. इथे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला आहे. तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक जबरदस्त राहिला. एकच धाव. एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही. धावसंख्येच्या फटकावरती 20. विजयासाठी अजून देखील 31 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मोठा फटका मारायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मॅन निर्धाव चेंडू आलेला आहे. चेंडू डॉट येतो. सुंदर अशी गोलंदाजी राहिली आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या मात्र या षटकामध्ये 5 चेंडू 4च धावा आलेल्या आहेत. धावसंख्येच्या फटकावरती 20. इथे फटका सुंदर सजवला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिल्या. फेकी देखील सुंदर राहिल्या. एक धाव धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. विजयाचं समीकरण 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये टीम
24 बॉल 30चं समीकरण. टीम संदीप 11 डेहनोळी. चला वेळ वाचवणं सगळ्यात महत्वाचं राहील. चोवीस बॉल 30चं समीकरण. 21 धावाचा फटका वरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेशा. पुन्हा एकदा रुपेशची कामगिरी कशा प्रकारे राहते. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज हरेश गोरड. इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी आणि फलंदाज संकुल. रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. विकेटचं पतन. तीस समीकरण. गोलंदाज तयार आहे. इथे फटका आडवा बॅटनं केलायचा. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. मॅन डॉट बॉल आलेला. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे 2 बॉल मध्ये. पहिलं षटक थोडस महागडं होतं. नक्कीच 16 धावा त्याने खर्च केला होता. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक दुसरे षटक. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती हरेश गोरड. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. इथे फटका सुंदर आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. जबरदस्त. व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. विकेटचं बदन. फलंदाज बाद. मात्र सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. त्याची कामगिरी कशा प्रकारे. धावसंख्येला मात्र जणू काय ब्रेक लागलाय. 21च धावा आहेत. धावफटकावरती अजून 30 बनवायचं. फटका सुंदर होता. नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक. अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन होईल. बॅटर ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. तर रुपेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. मात्र जबरदस्त कमबॅक राहिला. इथे देखील फटका आडव्या बॅटने खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. की 4 बॉल मध्ये 1 विकेट नक्की झाले. 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेली आहे आणि 1 स्वतःच्या खात्यामध्ये. 4 चेंडू नक्कीच हाताळलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. इथे फटका सुंदर सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 खूप काळ प्रतीक्षा केल्यानंतर हा मोठा फटका आलेला आहे. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफटकावरती 27
27 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा इथे मोठा फटका मारायचा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. नक्कीच 6 धावा त्यानं खर्च केलात आणि एक महत्वपूर्ण विकेट, 2 विकेट आले, मात्र एक विकेट जी रनआउटच्या स्वरूपामध्ये ती संघाच्या खात्यामध्ये जाईल आणि एक जी विकेट आहे ती नक्कीच रुपेशच्या खात्यामध्ये जाईल. 27 धावा धावफटकावरती आहेत. विजयाचं समीकरण 18 बॉल आणि 24 धावांची गरज. तोपर्यंत आमच्या डीजे ऑपरेटरला देऊया संधी. वेळ वाचवणं सगळ्यात महत्वाचं राहील. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. 18 बॉल 24 समीकरण आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज संदीप, गोलंदाजी ट्रॅक वरती कैलास बाबरे मेजर. 18 चेंडू मध्ये 24 बनवायचं. कैलास बाबरे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल इथे डाऊन द बॉल, एसटी रक्षक, विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती सफलता. कैलास बाबरे फलंदाज संदीप, बाद, विकेटचं पतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. मोहनकर आले. 17 बॉल 24 समीकरण आहे. सतरा बॉल 24 समीकरण आहे. गोलंदाज तयार कैलास बाबरे. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे निर्धाव चेंडू आलेला. 16 चेंडू 24. मॅच हाय व्होल्टेज होते. मॅच मध्ये रंगत भरती, यात शंका नाहीये. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही सर्व संपूर्ण 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. फटका इथे सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार, 4. समीकरण बदलतोय. 15 बॉल 20 समीकरण. फटका सुंदर. इथे देखील लाऊड अपील पंचांकडे, मात्र एक बाईच्या स्वरूपाने एक धाव इथे कंप्लीट होईल. धावफटकावरती धावसंख्या 32 धावा. 14 बॉल 19 समीकरण. मॅच हाय व्होल्टेज होतीये. मॅच मध्ये रंगत भरती आहे. जबरदस्त कामगिरी करतात टीम. स्वरूप 11. इथे देखील फटका मोठा मारायचा आहे. एसटी रक्षकाकडनं थोडेसे फंबल होताना पाहायला मिळते, मात्र कव्हर चांगला मिळतो. इथे डॉट बॉल आलेला आहे. 13 बॉल 19 समीकरण आहे.
गोलंदाज तयार कैलास वावरे सुंदर गोलंदाजी राहिली इथे स्टेप आउट झाले होते फटका मोठा मारायचा आहे फटका सुंदर मिस टायमिंग स्ट्रोक आहे मात्र चेंडू न मास लँड मध्ये ट्रॅव्हल होऊन सीमारेषेचा वेध घेतोय चेंडू सीमारेषा पार संघर्षाचा यल 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 गार करणारा संघर्षमय चौकार ते क्षेत्ररक्षक येतील एकच धाव कंप्लीट होईल धाव फटकावरती 37 धावा 11 बॉल मध्ये 14 बनवायचे आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती रमेश ओमकार स्ट्रायकर एंड वरती आहे इथे फटका आडव्या बॅटने खेळायचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे जसा जसा डॉट बॉल येईल नक्कीच दबाव वाढेल आणि मॅच मध्ये देखील रंगत भरेल 10 बॉल 14चं समीकरण दहा बॉल 14चं समीकरण आहे स्ट्रायकर एंड वरती फलंदाज ओम ते फटका पंच सावकाश होऊ द्या एकच धाव येईल सर जे नियम असतील ते दिले जातील एक धाव आलेली आहे 9 बॉल 13चं समीकरण आहे धावसंख्येच्या फटकावरती 38 फलंदाज तयार इथे पाहायचा पंचांचा इशारा लाईन आणि लेन्स चांगली आहे डॉट बॉल आलेला आहे 8 चेंडू 13चं समीकरण इथे जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्कीच संदीप इलेवन डेहनोली संघाची पकड मजबूत होईल पण मात्र 2 बॉल जर डॉट बॉल आले तर नक्कीच मॅच मध्ये रंगत भरेल यात शंका नाहीये गोलंदाजी ट्रॅक वरती रमेशची गोलंदाजी सुंदर राहिली आहे 4 बॉल मध्ये 2च धावा खर्च केला इथे फटका सुंदर आहे चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतो एक धाव कंप्लीट दुसरा धावेचा कॉल होईल का नाही फेकी देखील सुंदर राहिली आहे 7 चेंडू मध्ये 12चं समीकरण इथे मोठा फटका येईल का ओमच्या बॅट मधून ओम वारगडच्या बॅट मधून एक षटकार नक्की आलाय आता इथे मात्र महत्वाचा षटकार येईल का हे सगळ्यात महत्वाचं आहे गोलंदाज तयार शफल झालेत किच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता इथे डॉट बॉल किस आता 6 बॉल मध्ये
12चं समीकरण. प्रत्येक बॉलवरती 2 धावा पाहिजेत, पण मात्र इथे नक्कीच प्रेशर असेल, दबाव असेल गोलंदाजावरती देखील आणि फलंदाजावरती देखील. किस फिल्डिंग सेट होईल, शेवटच्या षटकामध्ये चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. फिल्डिंग सेट होईल तोपर्यंत आमच्या डीजे ऑपरेटरला देऊया संधी. कैलास बापरे, गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू सुंदर हाताळला होता, मात्र एसटी रक्षकाकडनं चुकी घडली आणि चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 चेंडू 8चं समीकरण. मॅच मध्ये रंगत भरती आहे. इथे फटका आडव्या बॅटने खेळायचा. इथे थोडेसे फंबल, हरेश कडनं थोडीशी फंबल होताना पाहायला मिळते. 4 बॉल 7चं समीकरण. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज ओम. 4 बॉल 7चं समीकरण. ताज 11 टीम संपूर्ण पॅक टीम आहे आज. त्यांची कामगिरी कशा प्रकारे राहते. इथे फटका हवेमध्ये डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं बदल डीजे. चेंडू 7चं समीकरण आहे. एक मोठा फटका. टीम मध्ये वर्चस्व राहील टीम संदीप 11 डेहेनोळी. गोलंदाज तयार कैलास बाबरे. 3 चेंडू 7चं समीकरण. इथे फटका हवेमध्ये आहे. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र समीकरण 2 बॉल मध्ये 5 धावा.
सुनील सर, स्कोर लेवलला सुपरवर आहे का? सुपरवर 2 बॉल मध्ये 5 पाहिजेत, 4 केल्या तर सुपरवर होईल. कैलास बापरे, इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षकाला मोठी चेसा, तिथे क्षेत्ररक्षक येतील. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 बॉल मध्ये 3 धावा, जर 2 बनवल्या तर सुपर ओव्हर होईल. एक चेंडू 3चं समीकरण, प्रत्येकाच्या मनामध्ये धडधडी वाढवणारा सामना. कैलास बाबरे मोठी जिम्मेदारी आहे, तर इकडे विनायक साबळे त्याच्यावरती देखील मोठी जबाबदारी आहे. 1 चेंडू मध्ये 3 बनवायचे, 2 बनवल्या सुपर ओव्हर. इथे बॉल लॉट, जबरदस्त गोलंदाजी कैलास बाबरे. स्वरूप 11 बोरगाव, जबरदस्त प्रदर्शन राहिला. 36 बॉल मध्ये 51 धावा ज्यामध्ये डिफेन्स केल्यात. आणि संदीप 11 डेहनोली, तुमचं देखील कौतुक, विजयी संघाचं अभिनंदन. नेक्स्ट मॅच स्टार्ट होईल.